पुढची बातमी पाहूयात। गडचिरोली जिल्ह्याचा अतिदुर्गम भाग असलेल्या बिनागुंडा परिसरातील 10 गावातल्या नागरिकांना गुंडेनूरच्या नाल्यावर पुलाचं बांधकाम पूर्ण न झाल्यानं हाल होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर याच भागातील बंगाली गावातील भीषण परिस्थिती समोर आली आहे। बंगाली गावातील विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत लाहोरी इथे जाण्याकरता तुडुंब भरलेल्या नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पुलाचं बांधकाम अपूर्ण अवस्थेत असून पुढच्या वर्षीपर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, बंगाली गावातलं हे वास्तव खरं तर समोर आलेलं आहे। आश्रमशाळेत जाण्यासाठी कशा प्रकारे कसरत करावी लागते किंवा जीवघेणा प्रवास करावा लागतोय हे पाहताय, काय अपडेट? हा जो भाग आहे हा भामरागड तालुक्याचा शेवटचा भाग आहे। अबू जमाळ मावद्यांचा जो गड आहे त्याला लागून आहे। बिनागुंडा परिसरातली 10 ते 15 गावं आहेत या भागात आणि हा गुंडेनूर नाला आहे। या नाल्यावर वर्षानुवर्ष पूल नसल्यामुळे दर पावसाळ्यात लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। कारण लाहेरीचं आरोग्य केंद्र असेल, तालुक्याचं भामरागडची बाजारपेठ किंवा इतर गोष्टीसाठी त्यांना जायचं असेल तर याच नाल्यातून वाट काढत जावं लागते। 4 महिने असाच हा नाला भरलेला असतो आणि कधी कधी नाल्याला पूर असतो। मात्र आवश्यक असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीनं जावं लागते। आता तेव्हा आपण व्हिज्युअल मध्ये बघत आहोत, काही शाळकरी मुलं आहेत त्यांना निवासी आश्रमशाळेत लाहेरीच्या शिकतात। आता सगळं साहित्य घेऊन त्यांना त्या ठिकाणी जाणं आवश्यक होतं, त्यामुळे ते अशा पद्धतीनं दोरीचा वापर करून हा जो जीवघेणा प्रवास करत आहेत। आता हा पुलाचं बांधकाम या ठिकाणी मंजूर झालं आहे, काम सुरू झालं, मात्र काम अपूर्ण अवस्थेत आहे। पुढच्या वर्षीपर्यंत ह्या पुलाचं बांधकाम पूर्ण होणार आहे। मात्र त्यामुळे या वर्षी तरी निदान या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रवास असाच करावा लागेल असं दिसून येत आहे। पुढच्या वर्षी पूल पूर्ण झाल्यानंतरच या गुंडेनूर परिसरातल्या ज्या 10 गावांचा जो त्रास आहे हा संपणार आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद या माहितीसाठी। रस्ता तर बांधला, मात्र रस्त्यावर असलेल्या नेसू नदीवर पूलच बांधला गेला नसल्यानं नवापूर तालुक्यातील वागदा ग्रामस्थांना वागदा नाल्यावरून थेट पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं आणखी एक चित्र याच नवापूर तालुक्यातून समोर आलंय। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या हा रस्ता या दोन्ही राज्यांना जोडतो। रस्त्याच्या एका बाजूला वागदा गाव असून दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत। रोज शेतीसाठी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना या ठिकाणाहून ये-जा करावीच लागते। हा रस्ता बांधकामावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुलाची मागणी देखील केली होती, मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानंच या परिसरातल्या ग्रामस्थांना आज हे हाल भोगावे लागतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, पुराच्या पाण्यातून हे नागरिक जीवघेणा प्रवास करतायत, नवापूरमधलं हे भीषण वास्तव, काय अपडेट? खरं तर अतिशय विदारक चित्र आहे। नंदुरबारमध्ये जशी पावसाला सुरुवात झाली तशा पद्धतीने प्रशासनाचे जे काही कामकाज आहे त्याचं फोलखोल करणारं हे सर्व चित्र समोर येताना दिसत आहे। नंदुरबारमध्ये असे जवळपास 250हून अधिक स्पॉट असल्याचं खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेत समोर आलेलं आहे। त्यामुळं नंदुरबार मधल्या या 250 स्पॉटवरच्या लोकांना अशा पद्धतीचा जीवघेणा प्रवास आज पावसाळ्यात करावा लागत आहे। याला निधी कधी मंजूर होणार आणि याचे बांधकाम कधी होणार हा सगळा प्रश्न अनुत्तरित आहे। मात्र या सगळ्या यातनांकडे प्रशासन आणि शासन कधी लक्ष देईल अशी स्थानिकांची म्हणणं आहे। मात्र आता जीवावर बेतूनच नागरिकांना अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास करावा लागत आहे। ठीक आहे निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।